शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर आपण आहात आणि आपण बघू शकतो की हे जे बंगलो आहे मैत्री बंगलो त्याला हे जो रस्ता आहे तो ह्या रस्त्यावरच दोन अनोळखी इसम जे आहेत ते दिसून आलेले आहेत। सुनील राऊत यांचा असा आरोप आहे की मोबाईल्स जे आहेत ते मल्टिपल मोबाईल्स एका माणसाच्या अंगावर होते आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तुम्ही इथे कशाला आले ते पडून गेलेले आहेत। आपण बंगल्याच्या आत जाऊ, इथे पोलीस आलेली आहे, त्यांची जी तफ्तीश आहे ते सुरू आहे, ते कशाप्रमाणे करतात ते आपण तुम्हाला दाखवू की पोलीसचे जे लोक आहेत ते इथे आलेले आहेत। DVR म्हणजे CCTV फुटेजमधनं जे डेटा आहे तो डेटा काढण्यात आला आहे, तो डेटामध्येच दिसून आलेला आहे की दोन इसम होते आणि त्यांनी आपलं जे काही तोंड आहे तो झाकून ठेवला होता आणि अशी जे CCTVची फुटेज आहेत ही मैत्री बंगलोच्या आसपासची जी फुटेज आहे CCTVची ती तपासण्यात येत आहे। जे अनोळखी इसम आहेत ते कुठनं दिशेने आले होते, तिथून लिंक सापडून कुठे त्यांची बाईक कोणती होती, त्यांचं नेमकं पर्पज काय होतं इथे येण्याचा, ह्या तफ्तीशमध्ये आता आपण बघू शकतात की पोलीस लागलेली आहेत। आणि बाबा सिद्दीकीचं जे हत्या प्रकरण आहे तो हत्या प्रकरण नंतर हा जो प्रकरण समोर आलेला आहे त्यातून एक आपण म्हणू शकतो की आरोपही लावले गेलेले आहेत। राऊत कुटुंबांचा आरोप आहेत की आम्ही सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांच्या विरोधात बोलतो म्हणून कुठे ना कुठे आम्हाला धमकी दिली जातात, आम्हाला घाबरण्याचा प्रयत्न केला जातात आणि आम्ही संरक्षणाची मागणी वेळोवेळी केलेली पण तो संरक्षण सरकारकडून मिळत नाहीये। कॅमेरा पर्सन साई प्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक।